देश व राज्यातील विविध महत्त्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट, फेसबुक, न्यूज पेपर व यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि मिशन बारामती अंतर्गत भाजपाने हा मतदारसंघ टार्गेट केला आहे आणि याचाच एक भाग म्हणून प्रचंड संघटन कौशल्य व अतिशय अभ्यासू असणारे पुरंदरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे यांनी आज भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे तथा राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. अशोक भाऊंनी केलेल्या या प्रवेशामुळे भाजपाची ताकद वाढलेली आहे आणि याचा परिणाम बारामती लोकसभा मतदारसंघावर निश्चितच होईल. चला तर पाहू पक्ष प्रवेशानंतर माजी आमदार अशोक टेकवडे यांनी दिलेली प्रतिक्रिया. उपस्थित प्रवेश केला, काय सांगाल त्या संदर्भात? अतिशय चांगला योग आहे आणि खऱ्या अर्थानं अनेक दिवसापासून सामाजिक जीवनामध्ये काम करणारे आम्ही सगळेच सहकारी आहोत. भारतीय जनता पक्षासारख्या जगामध्ये एक नंबर 1 असणाऱ्या पक्षामध्ये काम करण्याची संधी आम्हाला सगळ्यांना मिळते, त्याबद्दल आम्हाला निश्चितपणे आनंद आहे. विधानसभेची इलेक्शन लागल्यास भाजपकडून तुम्हाला तिकीट मिळेल असं वाटतं का? मला असं वाटतं ह्या जरतरीच्या गोष्टी आहेत आणि आम्हाला आता काम करू द्या. नंतरच्या काळामध्ये योग्य त्या गोष्टी पक्षाच्या माध्यमातून पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी शिंदे साहेबांची शिवसेना पक्ष हा त्या ठिकाणी जे काय धोरण ठरवतील त्या धोरणाप्रमाणे आम्ही लोक त्याच्यामध्ये चालतो. भाजपमध्ये प्रवेश करण्याचं मुख्य कारण काय? मला असं वाटतं की जो भारतीय जनता पक्ष आता जो विकासाचा वेग आहे आणि सर्वसामान्यांना जो न्याय मिळतोय त्याचाच हा त्या ठिकाणी परिणाम आहे. भाजपला बारामती जिंकायची आहे हे काय आता लपून राहिलेलं नाहीये. तुमच्या प्रवेशामुळे कितपत फायदा बारामती जिंकण्यासाठी भाजपला होणार आहे? मला असं वाटतं की याच्यामध्ये आता आम्ही कामाला सुरुवात करत आहोत. त्या ठिकाणी आज तालुक्याचे अध्यक्ष इथं आहेत, गंगारामदादा जगदळे, आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची दिशा ठरवणार आहोत. तुमच्यासोबत राष्ट्रवादीच्या दुसऱ्या काही नेत्यांनी प्रवेश केला, काय नावं सांगाल त्यांची? अनेक लोक आहेत, 87 लोकांची यादी आहे. मला असं वाटतं 87 लोकांची यादी सांगणं त्याच्यामध्ये वेळ जाईल आपल्या सगळ्यांचा. आजही त्याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येनं इथं लोक आलेले आहेत. अजूनही आता पहिला फेज आहे, अजून 4-5 फेज होणार आहेत. त्याच्यामध्ये लोकांचा सहवास हा वाढत जाणार आहे, तो आपल्याला काय ठरवेल. 2004 ते 2009 आपण आमदार होता. 2009ला स्टँडिंग आमदार असताना आपल्याला तिकीट नाकारलं, दुर्गाने तिकीट त्या ठिकाणी दिलं. त्यावेळेस ही भूमिका घेतली असते ते योग्य ठरलं नसतं. मला त्यावेळेस त्या ठिकाणी माझे जे नेते आहेत म्हणजे होते अजितदादा पवार साहेब, त्यांनी काही गोष्टीमध्ये त्या ठिकाणी मला कन्व्हिन्स केलं, मला सांगितलं गेलं आणि मग त्या ठिकाणी त्यावेळेला माझ्या कार्यकर्त्यांचा फार मोठा रेटा असताना सुद्धा मी काळजावरती दगड ठेवून त्यावेळेला निर्णय घेतला, पण तो निर्णय माझा त्यावेळेला मला असं वाटतं चुकीचा ठरला. स्थानिक पदाधिकारी नेमका काय त्रास होत होता तुम्हाला? कारण का तुम्ही सांगितलं देखील की स्थानिक पदाधिकाऱ्यांची जे काही राजकारण चाललं होतं तुमच्या विरोधामध्ये, तुमच्या मुलाच्या विरोधामध्ये, त्यामुळे तुम्ही नाराज होऊन जे आहे ते आता भाजपमध्ये जातात. मला असं वाटतं की ते आता डबकर झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल न बोलणं चांगलं. तो विषय संपलेला आहे. आता नवीन विकास, नवीन दिशा आणि भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी घराघरामध्ये पोहोचवणं हे आता आमचं विषय आहे. अजितदादा म्हणतायत आयटीच्या रेड वगैरे तुमच्यावर पडल्या होत्या, कारवाई तुमच्यावरती चालू होती, त्यामुळे काही तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. त्यांना त्या ठिकाणी काही बोलायचं असेल ते बोलले. मला असं वाटतं की त्या गोष्टीमध्ये कुठलंही तथ्य नाहीये. 2017 पासून जसा इतिहास पाहिला तर अशा प्रकारचं कुठं काही झालेलं नाहीये. मला असं वाटतं त्याच्याबद्दल काही बोलण्यात अर्थ नाही. आता बावनकुळेंनी काय सांगितलं पुरंदरमध्ये मेळावा घेण्याबद्दल? त्याबद्दल त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये सन्मान्य या भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांनी आज त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष गंगाराम दादा या ठिकाणी आहेत. तालुक्याचे बरेचसे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी आहेत. भारतीय जनता पक्षाचे आत्ताचे असणारे पदाधिकारी आणि त्या ठिकाणी आम्ही सगळे नव्याने येणारे लोक यांचा मेळ अतिशय चांगला घालून सगळे मिळून एकमुखी त्या ठिकाणी काम करण्यासाठी मी
त्या ठिकाणी एवढ्या 15 दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाचा शेतकरी मेळावा हा त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब घेणार आहेत. पण आता तुम्ही विधानसभा लढवायची तयारी आहे की नाही? कारण का शिवसेना शिवतर्फीचा आहे, तुम्ही आता भाजपतून आहे, तिकीट मागणार आहे की नाही? मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये येणारा काळ नक्की आपल्याला त्या ठिकाणी योग्य उत्तर देईल. पुरंदरचा आमदार शिवसेनेचा हवा की भाजपचा? कसं आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची आघाडी आहे, त्याच्याबद्दल माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना बोलणं योग्य होणार नाही. आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.